नमस्कार। एकदा आद्यशंकराचार्य भिक्षेनिमित्ताने एका गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन भिक्षाम देहीचा पुकारा करतात। त्या घरात भिक्षेसाठी अन्नाचा कणही नसतो। ती ब्राह्मण स्त्री घरातला एक आवळा आणून त्यांच्या झोळीत घालते। तिची दैन्यावस्था बघून शंकराचार्यांना करुणेचा पाझर फुटतो आणि ते अत्यंत करुणामय अंतःकरणाने महालक्ष्मीचा धावा करतात व त्या कुटुंबाचे 18वे दारिद्र्य दूर व्हावे अशी प्रार्थना करतात। स्तोत्राच्या प्रभावाने, शंकराचार्यांच्या सकारात्मक शब्द प्रभावाने आकाशातून सुवर्णमयी आवळ्यांचा वर्षाव होतो व त्या स्त्रीच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर होते अशी आख्यायिका प्रचलित आहे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतात। त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण उपासना करत असतो। आज या उपासनेच्या भागांमध्ये कनकधारा स्तोत्राची महती सांगितली आहे। कनकधारा म्हणजे जीवनाचा आधार, आर्थिक उन्नती, आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती, ज्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते, आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते, आर्थिक विवंचना संपतात, म्हणजेच त्यावर मात करण्याची ताकद मिळते, असे हे अमोघ असतं। आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासमोर लिहून ठेवलेले आहे। या दिव्य स्तोत्राचे आपण मनापासून पाठ केल्यास अनुभूती चांगली मिळते हा विश्वास आणि खात्रीही आहे। या स्तोत्राचा प्रभाव अतिशय जबरदस्त असल्याने आर्थिक अडचणी, पैशांच्या कमतरता व अभाव असेल तर रोज सकाळी न चुकता नित्यनेमाने स्नान झाल्यानंतर देवासमोर बसून आपली कुलस्वामिनी महालक्ष्मी, महाविष्णू आणि तुमचे सद्गुरू यांचे पुनःस्मरण करून फक्त एकदा हे स्तोत्र वाचायचं म्हणजे अगदी मनापासून वाचायचं। या स्तोत्राचा प्रभाव अतिशय सकारात्मक आहे। कनकधारा स्तोत्र नित्यनियमित पठण केल्यास याचे परिणाम लवकरच दिसून येतात। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।